वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल जयाज किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मटणापेक्षाही भारी अशी ही सोयाबीनची भाजी पाहता क्षणी आपल्याला खावीशी वाटेल, हो की नाही? आपल्याला ही रेसिपी जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आपण माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात, शहरातून पाहत आहात की ग्रामीण भागातून पाहत आहात, हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला कळेल की माझ्या रेसिपीज कुठपर्यंत पोहोचल्या आहेत। हे पहा, इथे मी कढई तापायला लावलेली आहे। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। कढईत तेल चांगलं आपलं तापू द्यायचं। तेलामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे, लसूण टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याची चांगली आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। हे पहा, आता आपण छानपैकी फोडणी करून घ्यायची आहे। लसूण, जिरे, कढीपत्ता आणि त्यावर आता आपल्याला 4 छोटे कांदे घेतलेले आहे इथे मी छान बारीक कट करून। हे पहा, आता कांदेसुद्धा घातलेले आहेत। छानपैकी आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। हे पहा, छानपैकी आता आपण परतून घेतलेला आहे। आपला कांदा आता गुलाबी रंगावर झालेला आहे। पाहू शकता, कांदा आपला छानपैकी मऊसर झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत। हे पहा, आता टोमॅटो घातले आहेत। टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ आपल्याला चवीनुसारच टाकायचं आहे। हे पहा, आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा ते एकजीव करून घ्यायचं आहे। छान व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे। आता त्यावर आपल्याला 4 ते 5 सेकंदासाठी झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आपला कांदा टोमॅटो छानपैकी मऊ होईल। हे पहा, आता आपण झाकण ठेवूया। इथे मी सोयाबीन गरम पाण्यामध्ये छानपैकी भिजवून घेतलेले आहेत, नरम मऊ झालेले आहेत। हे पहा, आता आपण इथे झाकण काढलेलं आहे। आपला कांदा टोमॅटो छानपैकी मऊ झालेला आहे, आपण पाहू शकता। हे पहा, आपल्याला जयाज किचनच्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब करा। हे पहा, आता इथे मी घरगुती मसाले टाकलेले आहेत। आपला जो नेहमीचा घाटी मसाला तो टाकलेला आहे। लाल काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे, इथे कसुरी मेथीसुद्धा टाकलेली आहे। एक एक करून का होईना माझे सबस्क्रायबर्स वाढत आहेत, त्यामुळे यूट्यूबला आणि माझ्या यूट्यूब परिवाराला खूप खूप मनापासून धन्यवाद। हे पहा, इथे आता मी सोयाबीनचे छानपैकी छोटे छोटे काप करून घेतलेले आहे, छोटे पीसेस केलेले आहेत। हे पहा, आता आपल्याला यामध्ये कांदा टोमॅटोच्या मिश्रणमध्ये ते व्यवस्थित टाकायचे आहे आणि छानपैकी पुन्हा त्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। छान परतून घ्यायचं। सोयाबीनमध्ये आपला कांदा टोमॅटोचा मसाला छानपैकी एकत्रित झाला पाहिजे, असं छानपैकी परतून घ्यायचं व्यवस्थित। त्यामुळे सोयाबीनला आपला मसाला छानपैकी लागला जाईल आणि टेस्टसुद्धा छान येईल। हे पहा, आता मी छान एकत्रित परतून घेतलेला आहे। हे पहा, एकत्रित परतून झालेला आहे। आता त्यावर मी झाकण ठेवलेलं आहे। त्यावर थोडंसं पाणी ओतून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे 4 ते 5 सेकंदासाठी। हे पहा, आपली 4 ते 5 सेकंद झालेली आहे। हे पहा, आता छान सुंदर आपली भाजी तयार झालेली आहे। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आपण इथपर्यंत माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। थँक्यू।